कडे तर काहीच नाही आहे, ना संपत्ती नाही आहे, ना संरक्षण नाही आहे. आज जर तू फक्त तुझ्यासाठी जर फक्त लढत असशील तर तू युद्ध जिंकू शकत नाहीस. जेव्हा तू स्वतःची इडापिडा जेवढी आहे ती साईडला ठेवून जेव्हा तू दुसऱ्यासाठी जेव्हा तू लढतेस त्यावेळेस तू मोठी होशील. युद्ध हे काय असं डिसाईड तरी केलेलं नाही, म्हणजे ठरलेलं नाही आहे की माझे एवढेच माणसं मरणार, समोरचे एवढेच माणसं मरणार, माझ्यातलं कुणीही जाणार नाही, मीच जिंकणार. हे काही शक्य नाही आहे. युद्धाचा परिणाम हा युद्ध झाल्यानंतरच असतो. पण त्यासाठी तू परिणामाची चिंता करू नकोस. तू फक्त युद्ध कसं करायचं, प्रामाणिकपणे कसं लढायचं ह्याचा तू विचार कर. जेव्हा ते युद्ध होईल तेव्हा ते होईलच ना की कोण जिंकेल आणि कोण हारेल ते. पण युद्धामध्ये असा कधी विचार करू नकोस की माझं कोणच जाणार नाही. ते आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त युद्ध करणे. परिणाम हा जो आहे तो परमेश्वराकडेच आहे. तो आपल्या कष्टावरतीच अवलंबून आहे. तू दुसऱ्या स्त्रियांसाठी युद्ध कर, तुझ्यासाठी करू नकोस. म्हणून मी तिला एक महान किरदार समजते. एक महान माणूस आहे द्रौपदी म्हणजे. कारण तिने स्वतःसाठी नाही तर तिने समाजातल्या सगळ्या स्त्रियांसाठी तिने युद्ध केलेलं आहे. आणि हे युद्ध सोपं नाही. कारण आपला जर कुठल्या जागेचा अपमान झाला थोडाफार जरी, तरी पण आपल्याला त्या जागेत जायला लाज वाटते. आपण तिथे जाऊ शकत नाही. तर त्या एरियामध्ये, त्या जागेत तिने वेळोनवेळी जाऊन तिची जी प्रतिमा आहे ती सिद्ध करून तिथे तिने युद्ध केलेलं आहे. काही नसताना सगळं तिने गोळा करून, त्यांच्याकडे काही सेनाबल नव्हतं तरी पण तिने युद्ध केलं. हे फार महान गोष्ट आहे. म्हणजे ही एक गोष्ट अकल्पनीय गोष्ट आहे फार.